दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खर तर माझ्या जीवनामधील आज हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की मी आज सावित्रीमाईंच्या या जयंतीच्या निमित्ताने या वास्तूमध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आपण सर्वजण आज माईंच्या या जयंतीच्या निमित्ताने क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि माई या दोघांच्या पुतळ्यांना नतमस्तक होऊन आज जी शपथ घेतली आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार प्राप्त केले, जे लोकशाहीने आपल्याला अधिकार प्राप्त केले, 5 वर्षातून होणाऱ्या या निवडणुका आणि या निवडणुकांना ज्या वेळेला आपण सामोरे जात असतो त्यावेळेला आपण जनतेला काहीतरी विजन आपण 5 वर्षामध्ये काय ठेवून पुढे जाणार आहोत हे सातत्याने आपल्याला सांगावं लागत असतं. आणि आपला एकमेव असा पक्ष आहे की जो पक्ष गेली वर्षानुवर्ष निवडणुकीला सामोरं जात असताना एक जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे जनतेची सेवा करणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या वर्षानुवर्ष 14 जाहीरनामे आजपर्यंत आपल्या केंद्रीय नेतृत्वाने किंवा केंद्रीय आपल्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत तयार केले आणि हे सर्वच्या सर्व जाहीरनामे आपण पाहिले असतील तर या जाहीरनाम्यांमध्ये आपण तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक विषय कसा मार्गी लागेल याचा सातत्याने विचार केलेला आहे. सरकार मायबाप म्हणून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून अनेक योजना सावित्रीबाईंनी जो शिक्षणाचा महिला शिक्षणाचा पाया हा त्यावेळेला रचला आणि म्हणून आज आपण पाहता की आज सर्वोच्च पदावरती सुद्धा महिलाच विराजमान आहेत. राष्ट्रपती सुद्धा महिला म्हणूनच आज विराजमान झालेले आहेत. याचं कारणच एक आहे की यांनी त्यावेळेच्या काळामध्ये याचा पाया रचला. अनेक डॉक्टर्स आज आपण पाहता ही सर्व जणांची तेव्हा झालेली जी सुरुवात होती तो काळ तुम्ही आणि आम्ही सर्वजण जेव्हा पाहतो त्यावेळेला एखादी महिला किंवा एखादी मुलगी जिला शिक्षणाबद्दल तिने विचार जरी केला तर तिच्याबद्दल किती समाजामध्ये समाज पूर्णच्या पूर्ण ज्या वेळेला विरोधात होता त्यावेळेला समाजाची कोणतीही विचार न करता मला हे करावंच लागेल आणि मी ते करणार ही भूमिका ही त्यांनी ठेवली. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी
त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यामुळेच तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज हे पाहतोय की खांद्याला खांदा लावून आज संपूर्ण देशभरामधील असणारी माता भगिनी ही आज ज्या ठिकाणी पुरुष प्रधान अशी संस्कृती या देशामध्ये होती, आज त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. आज आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी या पवित्र ठिकाणी शपथ घेतलेली आहे. पुण्याच्या विकसनशील पुणे या दृष्टिकोनातून घेतलेली शपथ तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण गेल्या 11 वर्षामध्ये पाहता एक संवेदनशील पंतप्रधान म्हणून त्यांनी सर्वात जास्त योजना ज्या आहेत त्या सुद्धा खरं तर सावित्रीमाईंनी जसा विचार केला त्याच दृष्टिकोनातून त्यांनी सर्वात जास्त योजना सुद्धा महिलांसाठीच आणलेल्या आहेत, याची आपणा सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे एखादं कुटुंबला जर आधार द्यायचा असेल तर त्या कुटुंबाला आपल्याला तिथली असणारी माता भगिनी जी आहे तिला भक्कम करणं, तिचा पाया भक्कम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून केंद्रातलं आपलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे सातत्याने पावलं उचलतात, हेही आपण सर्वांना माहीत आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हा दिवस आणि हा संकल्प ज्यावेळेला घेऊन आपण पुढे जातो आहोत, आपण सर्वांनी सावित्रीमाईला रोज आजचा एक दिवस नाही तर वर्षाचे 365 दिवस त्यांच्या स्मृती ज्या आहेत त्या लक्षात ठेवून आपल्या कामांमध्ये त्याची कृती कशी येईल यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी येऊन हा जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं, मलाही ते बोलावलं त्याबद्दलही आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणी उठायचं नाहीये. या ठिकाणी 2 प्रवेश आहेत. धन्यवाद साहेब, आपण सगळ्यांना संबोधित केलं. या ठिकाणी काँग्रेसचे अनिलदादा पवार और राष्ट्रवादी काँग्रेसचे रवीजी ओरसे. ठीक आहे, धन्यवाद. मी दुष्यंतजी मोरे यांना विनंती करतो की आपण सर्वांचे आभार व्यक्त करायचे. आजच्या या संकल्प सभेला उपस्थित संपूर्ण पुणे शहरातील उमेदवार आणि सगळ्या उमेदवारांना सूचना आहे की समोरच्या बाजूला यायचं आपण फोटोसाठी. सर्व उमेदवारांना सूचना आहे. सगळे उमेदवार पुढे या. सगळे भारतीय जनता पार्टी, आरपीआय सगळे उमेदवार या. व्यासपीठाच्या बाजूला समोर तिकडे तोंड करून उभं राहायचं. एक फोटो अध्यक्षांबरोबर सगळ्यांचा घ्यायचा. सगळे या, सगळे उमेदवार या. आजच्या या संकल्प सभेला उपस्थित सर्व उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आजच्या या संकल्प दिवसानिमित्त आलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. या ठिकाणी तुषारजी पाटील, मनशीताई लडकर